नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. जे स्वामी भक्त आजचा व्हिडिओ बघत आहेत त्या स्वामी भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ज्या 5 भक्तांनी आपल्या व्हिडिओवरती चांगली कमेंट्स केली होती त्यांची नावं आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतली होती. आजच्या व्हिडिओमध्ये देखील जे भक्त खूप चांगल्या कमेंट्स करणार आहे त्यांची नावं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणून सर्व स्वामी भक्तांनी खूप चांगल्या कमेंट्स करायच्या आहेत आणि आजचा हा महत्त्वाचा संदेश शेवटपर्यंत बघायचा आहे. जेव्हा माणसाच्या मनावरती खोलवर जखमा होतात तेव्हा त्या जखमा भरून काढण्यासाठी कोणीतरी एक विश्वासू व्यक्ती हवीच असते. कारण माणसाचा विश्वास सर्वांपासून उडालेला असतो. कधीकधी आपल्या जीवनात आपले जवळची माणसं आपल्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात. म्हणून कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास नाही ठेवायचा हे खूप विचार करून डिसिजन घ्यावा लागतो. कारण काही घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या असतात. सक्का भाऊ सख्या भावाला विश्वासात घेत नाही, त्याचा विश्वासघात करत असतो. म्हणून या जगामध्ये कोणी कोणाचं राहिलं नाही. परंतु जे स्वामी भक्त खऱ्या भक्तिभावाने मनाने सेवा करत आहेत तेच भक्त या जीवनामध्ये चांगलं काम करत आहेत. आणि चांगल्या कामाची पावती म्हणून भगवंताने आजचा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे. जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजचा संदेश तुम्हाला हा शेवटपर्यंत बघावाच लागेल. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खूप खास गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, आपण जीवनामध्ये कधी काही गोष्टींसाठी खूप कष्ट करतो, मेहनत करतो, कारण ती गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असते. जीवनामध्ये आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असतं, ध्येय गाठायचं असतं, त्यासाठी आपण अहोरात्र मेहनत करतो. परंतु कधी त्या मेहनतीला आपल्याला प्रयत्न करूनही योग्य ते फळ मिळत नसतं. त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचत नसतो. याला काय म्हणता येईल तर याच्या मागे काही कारणं असतात. आपण मेहनत तर करतो परंतु कुठेतरी कमी पडत असतो. तर मग कुठे कमी पडतो? बघा, भक्ती करणं हे प्रत्येकाला जमतं, परंतु काहींना योग्य ते जमत असतं. कधी काही लोक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी सर्वांचा विचार करून पुढे जात असतात. काय करतात की आपण जशी मेहनत करतोय, आपण जसं वागतोय बोलतोय तसं दुसऱ्यांना शिकवतात, त्यांनाही पुढे घेऊन जातात. म्हणजे ते आपल्यासोबत इतरांनासुद्धा चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. अशाने आपल्याला पुण्य मिळतं आणि हे पुण्य प्रत्येकाने गमावलं पाहिजे. म्हणून तुम्ही जे कष्ट करताय, मेहनत करताय, जे तुम्हाला मिळवायचं आहे ते तुम्ही नक्की मिळवा. परंतु त्यासोबतच आपल्यासोबत असणारे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचीसुद्धा मदत करत राहा. कारण ते पुण्य, ते आशीर्वाद तुमच्या सक्सेससाठी कामा येईल. म्हणून जगामध्ये फक्त स्वतःचा विचार करायचा नाही. आणि जे तुम्हाला वाईट बोलताय किंवा जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखताय, तुमच्याकडे चुकीच्या बातम्या पोहोचवताय, त्यांच्यापासून दूर राहा. परंतु जे तुम्हाला मदत करतात, जे तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवतात, त्यांना तुम्ही फसवू नका. त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. त्यांनाही तुमच्या फ्लोमध्ये आणा. त्यांनाही स्वामींबद्दल सांगा. त्यांनाही भक्ती करायला सांगा. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही तुमच्या जेवढे काही विश्वासातील व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण जीवनामध्ये फक्त आपणच पुढे जायचं नाही, तर ज्यांनी आपल्यासाठी चांगलं काही केलं आहे, आपल्याला जीवनामध्ये खूप वेळा मदत केली आहे, अशा लोकांना देखील आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण जीवनामध्ये फक्त स्वतःचा विचार करू नका, तर इतरांनाही कसं मोठं करता येईल याचा विचार करा. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करतो तेव्हा स्वतः स्वामी आपल्यासाठी मदत करत असतात.
म्हणून असा विचार करू नका की दुसऱ्याचं भलं केल्याने आपला तोटा होईल. अहो, दुसऱ्याचं भलं केल्याने आपला तोटा होणार नाही, तर आपल्याला देवाच्या आणखी जवळ जाता येईल. आणि आपण देवाच्या जेवढं जवळ जाऊ तेवढं आपण चांगली भक्ती करू शकू. हे तुम्हाला समजत नाही आहे. हे समजून घ्या आणि जीवनामध्ये जेवढं मोठं व्हाल तेवढं मन तुमचं मोठं ठेवा. जीवनामध्ये मोठं झालं की फक्त स्वतःचा विचार करायचा, स्वतःसाठी जगायचं असं करू नका. तुम्हाला प्रत्येक जणाला यश मिळणार आहे. जेवढे स्वामी भक्त आजचा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना नक्की यश मिळेल. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा देव लवकरच पूर्ण करू देत. जीवनाच्या प्रत्येक काळामध्ये आपल्याला काही ना काही अडचणी येतात, परंतु त्या अडचणींवरती आपल्याला मार्ग काढायचा असतो आणि त्या अडचणींवरती मार्ग काढण्यासाठी स्वामी आपल्याला मदत करत असतात. म्हणून स्वामींची ही लीला अपरंपार आहे. त्यांनी जे सांगितलं, ते जे बोलले, ती गोष्ट खरी होत असते. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, कर्माला लाजायचं नाही, कारण कर्म हे तुम्हाला शेवटी तुमचा हिशोब देणार आहे. जेव्हा तुम्ही आज चांगलं कर्म कराल ना, तेव्हा तुमचं भविष्य कुठेतरी जाऊन उजळणार आहे. परंतु इथून मागेही तुम्ही वाईट कामं केले आणि इथून पुढेही जरी तुम्ही वाईट कामं केले तर आयुष्यात एवढ्या अडचणी येतील की तुम्ही त्या अडचणींना कंटाळाल, या जीवनालाही कंटाळून जाल. तुम्हाला असं वाटेल की कधी हे जीवन संपतं, कधी मी या जीवनातून मुक्त होतो, तुम्हाला असं वाटेल. परंतु तुम्ही लवकर मुक्त होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही चांगलं कामं कराल ना, तेव्हा जीवन असं आनंदाने जगाल. जीवनामध्ये तुम्हाला काही अडीअडचणी येणार नाहीत. जीवनामध्ये कितीही पैसा असला तरी त्या पैशाने आपण सुख मात्र खरेदी करू शकत नाही, समाधान मात्र खरेदी करू शकत नाही. सुखी समाधानी जीवन तुम्हाला जगायचं असेल, रात्री सुखासमाधानाने गाढ झोपायचं असेल, तर तुम्हाला चांगलं कर्म करावं लागेल. याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसतो. जीवनामध्ये तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल, खूप मोठे व्हाल, परंतु सुखी समाधानी जीवन हे तुम्हाला तुमच्या कर्मानेच मिळेल. आणि ज्याचं कर्म चांगलं असेल त्याला दुसरं काही करायची गरज नाही. काम चांगलं असेल, सर्वांना मदत करत असेल, कोणाचं भावना दुखावत नसेल, तर तो व्यक्ती जीवनामध्ये खूप भाग्यवान ठरत असतो. आणि असाच व्यक्ती देखील तुम्हाला व्हायचं आहे. जीवनाच्या या खेळामध्ये तुम्हाला जिंकायचं आहे, लक्षात ठेवा. जीवन कितीही अवघड असलं, कठीण असलं, तरी ते सोपं करण्यासाठी आपल्याला भक्ती करावी लागेल. आणि भक्ती केल्याने कधीच तुमचं वाईट होणार नाही किंवा तुमची भक्ती वाया जाणार नाही. तुम्ही 1 दिवस भक्ती करा किंवा 1000 दिवस करा किंवा मरेपर्यंत करा, त्या भक्तीचं जेवढं फळ असणार आहे तेवढं देव तुम्हाला नक्की देणार आहे. म्हणून असं समजू नका की तुमची भक्ती वाया जाईल, तुम्ही केलेल्या भक्तीचा, सेवेचा काही उपयोग होणार नाही, असं मनामध्ये सुद्धा आणू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.